सुरेखाचा लहानपणी अपघात झाला होता, त्यामुळे ती अपंग झाली होती. अपंग असल्यामुळे तिचे आई वडील तिचे खूप लाड करायचे. तिच्या डोळ्यात पाण्याचा एक थेंबही येऊ दिला नाही. ती अपंग असल्याचा कधी अनुभव तिला दिला नाही. सुरेखा अपंग जरी असली तरी सर्व कामात हुशार होती आणि शाळेत सुद्धा ती खूप हुशार होती. त्यामुळे ती शिक्षकांची सुद्धा खूप लाडकी होती. आज सुरेखा 10वी पास झाली होती. तेव्हा तिची आई तिच्या बाबांना सांगत होती की सुरेखा आता मोठी झाली आहे, तेव्हा तिच्यासाठी मुलगा बघायला हवा. आपली मुलगी अपंग असल्यामुळे स्थळ मिळायला वेळ लागेल, तेव्हा आतापासूनच आपण स्थळ शोधायला सुरुवात केली पाहिजे. तिच्या बाबांनीही तिच्या आईच्या बोलण्याला होकार दिला. माझी मुलगी सर्व गुणसंपन्न आहे, पण पाय नसल्यामुळे तिचं आयुष्य खराब झालं आहे. सुरेखा तिच्या आई वडिलांचं बोलणं ऐकत होती. ती त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली, बाबा, मी तुमच्यावर ओझं आहे का? माझा एक पाय नाही म्हणून काय झालं? असं तर नाही की मी नेहमी तुमच्यावर ओझं बनून राहीन. त्यावर सुरेखाची आई म्हणाली, वाईट वाटून घेऊ नकोस सुरेखा, तू तर आमची जीव की प्राण आहेस. आई, मला शिकून काहीतरी बनायचं आहे, जेणेकरून मला स्वावलंबी बनता येईल. दिवस जात होते. सुरेखाची 12वी पूर्ण झाली आणि सुरेखाच्या वडिलांनी तिच्यासाठी मुलगा शोधण्यास सुरुवात केली. तिच्यासाठी मुकेशचं स्थळ आलं होतं. मुकेश एक पेपर फॅक्टरीमध्ये काम करत होता. मुकेश त्याच्या आई वडिलांसोबत सुरेखाला पाहण्यासाठी आला होता. तेव्हा त्यांनी बघितलं की सुरेखा अपंग आहे. तेव्हा मुकेश म्हणाला, बाबा, मी एका अपंग मुलीशी लग्न केलं तर मला कोणाचं तरी आयुष्य सांभाळण्याचं सौभाग्य मिळेल. त्यावर मुकेशची आई म्हणाली, मुकेश, तुझं आयुष्य आहे, तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो घे, पण विचार करून घे. मुकेश सुरेखाशी बोलत होता. सुरेखा, मी तुझ्याबद्दल इतकं ऐकलं आहे की मी तुला भेटण्यापासून स्वतःला थांबवू शकलो नाही. काय तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस? सुरेखा म्हणाली, हे बघ मुकेश, मी एक अपंग आहे आणि तू शरीराने पूर्णपणे तंदुरुस्त आहेस. काय तू माझ्यासोबत सुखी राहू शकशील? मुकेश म्हणाला, मी आयुष्यभर तुझा आधार बनायला तयार आहे, जर तुला काही अडचण नसेल तर. सुरेखा म्हणाली, तू तयार आहेस तर मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखा जोडीदार मिळेल. आणि सुरेखा आणि मुकेशचं धूमधडाक्यात लग्न झालं. गावात एकच चर्चा होती की भाग्यवान आहे सुरेखा, अपंग असूनही तिला एक चांगला नवरा मिळाला. सुरेखाचा पहिलाच दिवस होता लग्नानंतरचा. सुरेखा लवकर उठली. तिला इतक्या लवकर उठलेलं बघून मुकेशची आई म्हणाली, सुरेखा, आज तुझा पहिलाच दिवस आहे, इतक्या लवकर उठायची काय गरज होती? आरामात उठली असतीस नंतर. तर सुरेखा म्हणाली, आई, मला लवकर उठायची सवय आहे, मी सगळ्यांसाठी नाश्ता बनवला आहे, तुम्ही नाश्ता करून घ्या. मुकेशच्या आईला सुरेखाचं नवलच वाटलं. एक पाय खराब असूनही तिने सर्वांचा नाश्ता बनवला होता आणि काही दिवसातच सुरेखाने घरची सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली होती. सुरेखामुळे घरात सर्व खुश होते. मुकेशची आई त्याला सांगत होती की तुझी बायको लाखात नाही तर करोडात एक आहे. मला तर भीती वाटत होती की एका अपंग मुलीशी लग्न करून तुझं आयुष्य खराब तर होणार नाही ना? मुकेश म्हणाला, आई, माझा निर्णय चुकीचा होऊ शकत नाही. आज मी तुला एक सांगतो की जर मला कधी काही झालं तर सुरेखाला स्वतःच्या मुलीसारखं जप. त्याची आई म्हणाली, अरे वेडा आहेस का तू? ती आजही माझी मुलगीच आहे. आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्या सुखाला कोणाची तरी नजर लागली. पेपर फॅक्टरीत आग लागली आणि आगीत खूप लोक मरण पावले आणि त्यात मुकेशही होता. जेव्हा ही बातमी घरी समजली तेव्हा घरात मातम पसरला. सुरेखा जणू दगडच बनली होती. तिच्या डोळ्यात पाणीही नव्हतं. मोठ्या डोळ्यांनी ती मुकेशकडे बघत होती. शेजारच्या बायकांनी तिला हलवलं. सुरेखा, बघ मुकेशकडे, तो आता या जगात नाही. रडून घे, मोकळी हो, नाहीतर वेडी होऊन जाशील. विधवा झाली आहेस तू, विधवा. त्यांचं ते बोलणं ऐकताच सुरेखा टाहो फोडून रडू लागली. मुकेशजवळ जाऊन ती बोलू लागली, उठ मुकेश, डोळे उघड. मी एकटी कोणाच्या आधारावर जगू? मी तुझ्यासोबत काही दिवसच घालवले आणि तू मला सोडून का गेलास? मुकेशचा अंतिम संस्कार झाला आणि सुरेखाच्या भावनांचाही. सुरेखाने पांढरी साडी नेसली होती. तेव्हा मुकेशची आई तिला म्हणाली, सुरेखा, तू पांढरी साडी का नेसली आहेस? तेव्हा सुरेखा म्हणाली, आई, मला सगळ्यांनी सांगितलं की मुकेशसोबत तुझ्या आयुष्याचे रंगही निघून गेले आहेत. आता मला पांढरी साडीच नेसावी लागेल. त्या म्हणाल्या,
तू आमचं दुःख अजून वाढवू नकोस. सुरेखा, आजपासून तू पांढरे कपडे घालायचे नाहीस. आठवडे महिने असेच दुःखात निघून गेले. सुरेखाचे आई वडील सुरेखाला घेऊन जायला आले होते. सुरेखाची आई मुकेशच्या आईला म्हणाली की माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालं आहे. आता ती एकटी आयुष्य कसं काढेल. तेव्हा मुकेशच्या आईने त्यांना समजावलं, सुरेखा कुठेही येणार नाही. तुम्ही तिचं लग्न करून देऊन तुमच्या कर्तव्यातून मुक्त झाला आहात. पण आता आमचंही काही कर्तव्य आहे. सुरेखा आमची सून नाही तर मुलगी बनून आमच्याकडेच राहील. आणि तिने सुरेखाला मिठी मारली. तेव्हा मुकेशच्या वडिलांनीही सांगितलं की तुम्ही तिची काळजी करू नका. आम्ही तिला कसलाही त्रास होऊ देणार नाही. तिला आम्ही आमच्या मुलीप्रमाणे सांभाळू. सुरेखाने तिच्या आईवडिलांना सांगितलं की मुकेश यांचा एकुलता एक मुलगा होता. आता तो नाही तर मीही यांना सोडू शकत नाही. मी इथेच राहून यांची सेवा करेन. तिच्या आईवडिलांनी सुरेखाला आशीर्वाद दिले आणि आल्यापावली परत निघून गेले. सुरेखाने आता सर्व लक्ष अभ्यासावर लावलं होतं. त्यातच तिची ओळख नकुल सोबत झाली. तो तिला वेळोवेळी अभ्यासात मदत करायचा. नकुल मुकेशच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा होता. कामासंदर्भात त्याचं येणं जाणं त्यांच्या घरी होत होतं. नकुल इंजिनियर होता. खूपच समजूतदार मुलगा होता. नकुलसोबत सुरेखाचं वारंवार बोलणं बघून शेजारच्या बायकांनी कुजबुजायला सुरुवात केली होती. कसली विधवा आहे, रंगीबेरंगी कपडे घालते, कॉलेजला काय जाते, नवरा मेल्याचं थोडंही दुःख नाही, सासू सासऱ्यांचं म्हातारपण खूप वाईट. दुसरी म्हणाली, आधी या मुलाचं येणं जाणं ठीक होतं, पण आता मुकेश नाही. पण या सगळ्या गोष्टींचा सुरेखावर काहीच फरक पडणार नव्हता, कारण तिचे सासू सासरे तिच्यासोबत होते. पण मुकेशची आई जेव्हा शेजारच्या बायकांचं बोलणं ऐकायची तेव्हा त्यांना खूप वाईट वाटायचं. त्या एकट्याच रडत असायच्या. सुरेखाने मोठ्या मेहनतीने BEd केलं आणि तिला शिक्षिकेची नोकरीसुद्धा मिळाली. मुकेशची आई बोलत होती, बघितलं का मुकेशचे बाबा, आपली सुरेखा शिक्षिका बनली आहे. लोक तिला माहीत नाही कसले कसले टोमणे मारायचे, पण आता आपल्याला तिचं लग्न करून दिलं पाहिजे. त्यावर ते म्हणाले, बरोबर बोलत आहेस तू. ती विधवा आहे पण अनाथ नाही, जे लोकांचं नको नको ते बोलणं ऐकून घेईल. आपण आपल्या सुनेचं लग्न थाटामाटात लावून देऊ. आणि त्यांनी सुरेखासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली. तेव्हा लोक त्यांना वेड्यात काढू लागले. तुम्ही वेडे झालात काय, विधवा सुनेचं लग्न करायला निघालात. तेव्हा त्यांनी सांगितलं, हो मी वेडा झालोय, मला तिच्या आयुष्यातून विधवा हा शब्द पुसून टाकायचा आहे. तेव्हा नकुल त्यांच्या घरी आला आणि म्हणाला, काका तुमची काही हरकत नसेल तर मी सुरेखासोबत लग्न करायला तयार आहे. ते म्हणाले, माझा विश्वास बसत नाही की माझ्या मुलीला तुझ्यासारखा मुलगा पसंत करेल. मला तुझा अभिमान आहे. मी या लग्नासाठी तयार आहे नकुल. त्यांनी सुरेखाला सांगितलं, मुली, मी तुला नेहमी माझ्या मुलीपेक्षा जास्त मानले. माझी इच्छा आहे की तुझ्या अर्धवट राहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करू. त्यामुळे मी तुझं लग्न नकुलसोबत करून द्यायचं ठरवलं आहे. तुला याबाबतीत काही तक्रार तर नाही ना. सुरेखा म्हणाली, मुकेशची जागा मी कदाचित कोणालाही देऊ शकत नाही. मला लग्न करायचं नाही. सुरेखाला तिच्या सासू सासऱ्यांनी आणि तिच्या आई वडिलांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती कोणाचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. मग शेवटी तिच्या सासऱ्यांनी तिच्या पुढे हात जोडले आणि म्हणाले, माझी शेवटची इच्छा पूर्ण करणार नाहीस का तू बाळा. तेव्हा तिला तिच्या सासऱ्यांचं खूप वाईट वाटलं आणि ती सासऱ्यांना म्हणाली, बाबा तुम्ही जे माझ्यासाठी केले ते कोणीही करू शकत नाही. त्यामुळे तुमचा शब्द मी मोडूही शकत नाही. तुमचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे. आणि काही दिवसातच नकुल आणि सुरेखाचं लग्न झालं. सुरेखाने तिचं सून असल्याचं कर्तव्य निभावलं आणि तिच्या सासू सासऱ्यांनी तिला स्वतःची मुलगी समजून त्यांचं कर्तव्य निभावलं.